हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 22 जानेवारी 2026चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की 25 तारखेपर्यंत 25-26 पर्यंत बिकॉज आय एम ट्रॅव्हलिंग, सो बिकॉज ऑफ दॅट ओनली जे आपलं रेग्युलर इंटरफेस असतं त्या पद्धतीनं जे लेक्चर आहे ते मी डिलिव्हर करू शकत नाही आहे. डिरेक्टली न्यूजपेपर दाखवूनच आपण डिस्कशन करतोय, त्यामुळं होऊ शकतंय काही व्हिज्युअल्स दाखवून तुम्हाला जे गोष्टी एक्सप्लेन करायच्या आहेत त्या फक्त मला कम्युनिकेट करून एक्सप्लेन करावं लागतील. ते फक्त तिथं फक्त कॉपरेटची अपेक्षा तुमच्याकडून, आणि त्याचबरोबर बिकॉज ऑफ ट्रॅव्हलिंग तुम्हाला थोडासा नॉईज सुद्धा येऊ शकतो माझ्या आवाजाबरोबर. तिथं मला तुमचं कॉपरेशन हवं आहे. बाकी डिस्कशन रेग्युलर बेसिसवर आपण करणारच आहोत आणि चांगल्या पद्धतीनं ज्या काय न्यूजपेपरमधल्या गोष्टी आहेत ज्या एक्झामच्या दृष्टीतून महत्त्वाच्या आहेत त्या आपण डेली बेसिसवरती कव्हर करूयाच. त्याच्यामध्ये आपण प्रिकॉशन घेऊया की कोणताही पॉईंट आपल्याकडून मिस होता कामा नये. अँड दॅट इज होल माय रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्हाला चांगल्या पद्धतीनं न कोणताही पॉईंट मिस करता टोटल इन्फॉर्मेशन एक्सप्लेन करणं. असो, डिस्कशनला सुरुवात करूया. त्याच्या अगोदर आपल्याला डिस्कशनचं स्वरूप, या लेक्चरचं स्वरूप माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये पहिल्यांदा आपण एरुटल डिस्कस करत असतोय, त्यानंतर टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती काय महत्त्वाचे एरुटल सारखेच मुद्दे डिस्कस केलेले असतात ते कव्हर करत असतोय. सायन्स पेजवरती जर सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्त्वाचं असेल तर ते डिस्कस करत असतोय. आणि त्यानंतर ज्या काय महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या महत्त्वाच्या न्यूज आपण कव्हर करत असतोय. आणि ज्यावेळेस मी महत्त्वाच्या न्यूज वगैरे म्हणतोय त्यावेळेस महत्त्वाच्या म्हणजे काय, त्याचे महत्त्व हे कशाशी कोरिलेट करतंय, तर महत्त्व हे कोरिलेट करतंय आपल्या एक्झाम आणि एक्झामसाठी दिलेला आयोगानं जो दिलेला सिलेबस आहे. सिलेबसच्या दृष्टीतून जे जे काय महत्त्वाचं आपल्याला वाटते, जो जो पॉईंट सिलेबसला डिरेक्टली और इनडिरेक्टली कनेक्ट होतोय ते सगळे पॉईंट आपण न्यूजपेपरमधले कव्हर करत असतोय. असो, आपण डिस्कशनला सुरुवात करूया. आणि समोरच तुम्हाला पहिलं एरुटेल दिसते, त्याच्यामध्ये आपल्याला आज एक्झामच्या दृष्टीतून काय शिकायला मिळते हे आपण बघायला सुरुवात करूयात. पहिलं जे एरुटेल आहे त्याचं टायटलच आपल्याला काय दिसतं की ज्युडिशियल रिमूव्हल टफ लॉ विथ अ लूपहोल. याच्यामध्ये ज्युडिशियल रिमूव्हल विषयी या ठिकाणी बोलले गेले. आणि आजचा एकंदरीत द हिंदू जर आपण बघितला ना तर आजचा एकंदरीत द हिंदू आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्सच्या बाबतीत खूप काही शिकवून जाणार आहे. त्यामुळे ऑब्व्हियसली रेग्युलर बेसिसवरती ज्यावेळेस तुम्ही लेक्चर बघता त्यावेळेस नोट आणि पेन घेऊन बसता तुम्ही, तशा पद्धतीनं अलर्ट राहणं या लेक्चरमध्ये गरजेचं आहे. खूप महत्त्वाचे पॉईंट आपल्याला कॉन्स्टिट्यूशन आणि गव्हर्नन्सशी रिलेटेड आपल्याला बघायला मिळणार आहेत. त्या दृष्टीतून आजचा द हिंदू खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्यामुळं तुम्ही हे नोट डाऊन करून घेणं, त्याचे रिव्हिजन करणं अपेक्षित आहे. पहिल्यांदाच मी डिस्क्लेमर मुद्दा म्हणून देतोय तुम्हाला. आता हे जे एरुटेल आहे ना, हे एरुटेल आपण लाईन टू लाईन बघायचा प्रयत्न करूया. लाईन टू लाईन का, तर मला तुमच्यापर्यंत ती लँग्वेज पण पोहोचवायची, जे की आपण कॉन्स्टिट्यूशन अभ्यास करताना वाचतो, त्याच्यामधले वेगवेगळे घटक अभ्यास करताना वाचतो, ती लँग्वेज पण तुमच्यापर्यंत जशीच्या तशी पोहोचवायची आहे. त्यामुळे आपण लाईन टू लाईन बघायचा प्रयत्न करूया. त्याच्या अगोदर आपल्या रेग्युलर सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगतो की या एरुटेलचा बेस काय, हे का लिहिले गेले एरुटेल, याचा नेमका बेस काय. तर या एरुटेलचा बेस आहे हायकोर्टचे जे जस्टिस असतात किंवा ज्युडिशरीमधले जे काही जस्टिस असतात त्यांचं रिमूव्हल कोणत्या बेसिसवरती केलं जातं, त्याची प्रक्रिया काय असते, त्याच्यामध्ये लूपहोल काय, हे सगळं लेखकाला इथं समजावून सांगायचं आहे. आणि मग एक्झिस्टिंग प्रोसेस जी आहे त्याच्यामध्ये लूपहोल कोणकोणते आहेत, पळवाटा कोणकोणत्या आहेत, ॲम्बिग्युइटी कशा कशामध्ये आहे, ह्या सगळ्या गोष्टी लेखकाला या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायच्या आहेत. त्यामुळे लेखक इथं कायद्यामध्ये काय तरतूद आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय तरतूद आहे, लॉ जे जे याच्याशी रिलेटेड आहेत, ऍक्ट जे जे आहेत त्याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत, आणि त्याच्यामध्ये कसे मग लूप होल आहे, हे लेखक या ठिकाणी समजावायचा आपल्याला प्रयत्न करतो. आणि ज्यावेळेस मी पहिल्यांदा एरुटेल वाचत होतो ना सकाळी, त्यावेळेस ज्या रोजच्या प्रमाणे जे जे महत्वाचे पॉईंट्स आहेत ते मी हायलाईट करत असतोय, जेणेकरून तुम्हाला सांगत असताना, तुम्हाला ते एरुटेल एक्सप्लेन करत असताना कोणताही पॉईंट मिस होता कामा नये. पण ज्यावेळेस हे एरुटेल मी तसं करायचा प्रयत्न केला त्यावेळेस मला हे लक्षात आलं की एरुटेल सगळंच अंडरलाईन करायला लागलं. म्हणजे हे लाईन टू लाईन बघणं खूप जास्त गरजेचं आहे. खूप महत्वाच्या गोष्टी आणि खूप महत्वाचे फॅक्ट याच्यामध्ये लेखकांना आपल्याला दिलेले आहेत. त्यामुळे मायक्रो
कॉन्सन्ट्रेशन जे ज्याला आपण म्हणतो ना, सूक्ष्म लक्ष जे आपण ज्याला म्हणतो, ते याच्याकडे देणं खूप जास्त गरजेचं आहे. आता इथं लेखक आपल्याला सांगतोय 107 members of parliament in Lok Sabha having given notice of an impeachment motion in December 2025 seeking the removal of Justice G.R. Swaminathan, Judge of Madras High Court. आता जे G.R. स्वामीनाथन आहेत ते मद्रास हायकोर्टाचे जज आहेत आणि त्यांच्यासाठी त्यांची इम्पिचमेंट करण्यासाठी, आता इम्पिचमेंट शब्द बरोबर आहे की रिमूव्हल शब्द बरोबर आहे त्याचं पण एक्सप्लेनेशन लेखकानं पुढे दिले. म्हणजे हे सगळं मजेशीर आहे, तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल हे समजून घ्यायला. मग हे जे त्यांचं जे रिमूव्हल आहे, त्यांचं जे इम्पिचमेंट आहे, त्याच्यासाठी पार्लमेंटमध्ये तर खऱ्या अर्थानं नोटीस पास झाली. त्याच्यामध्ये 107 मेंबर्स ऑफ पार्लमेंट जे आहेत लोकसभेचे, त्यांनी खऱ्या अर्थानं त्याच्यावरती साईन केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. हा बेस आहे या रुटेलचा. Judge has been acting against secular constitutional principles and favoring lawyers of particular community. यांच्यावरती जो चार्ज म्हणजे आपण म्हणू शकतो की इम्पोज करण्यात आलेला आहे, यांच्यावरती जो चार्ज लावण्यात आलेला आहे तो चार्ज कसला आहे, तर यांच्यावरती आरोप लावण्यात आला आहे की हे एका पर्टिक्युलर कम्युनिटीतल्या वकिलांना खऱ्या अर्थानं फेवर करतायत, एका पर्टिक्युलर कम्युनिटीला फेवर करतायत. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा एखाद्या पदावरती, न्यायिक पदावरती बसलेला असता, त्यावेळेस तुमच्या समोर सर्वजण इक्वल असणं, इव्हन तुम्ही एक सामान्य नागरिक जरी असाल तर तुम्ही प्रत्येकाला इक्वली ट्रीट करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणून तर इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल राईट आहे आपला, इक्वॅलिटी आहे. पण त्याच्यामध्ये सुद्धा अजून जर एखाद्या रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट पोस्टवरती तुम्ही बसलेला असाल तर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी अजून वाढते. आणि तसं असताना सुद्धा यांच्यावरती अशा पद्धतीचे आरोप लागणं, आणि त्याच्यामध्ये काय तथ्य आहे नाही हे पुढचा भाग आहे. पण अशा पद्धतीनं ऍक्ट करणं हे कुठंतरी खऱ्या अर्थानं त्या पोझिशनची डिग्निटी मेंटेन करत नाही. आणि त्याला मग तशा पद्धतीने त्यांच्यावरती आरोप लावून अशा पद्धतीची नोटीस पार्लमेंटमध्ये पास करण्याला आपल्याला बघायला मिळते. पुढे लेखक द टर्म्स अँड कंडिशन्सच्या अंडर सांगतोय की टर्म्स अँड कंडिशन काय आहेत, कायद्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, कायद्यामध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे हे समजावत असताना लेखक आपल्याला सांगतोय इम्पिचमेंट ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इज प्रोव्हाइडेड फॉर इन आर्टिकल 124 सब क्लॉज 4 and 124 sub clause 5 of the constitution, and that of a high court judge in article 217(1)(b and 218. म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं की सुप्रीम कोर्ट इम्पिचमेंट ऑफ जज ऑफ सुप्रीम कोर्ट जे आहे, सुप्रीम कोर्टच्या जजचे इम्पिचमेंट करायचं असेल, त्याला पदावरून पायउतार करायचा असेल तर त्याची तरतूद काय आहे, त्याच्याशी रिलेटेड जी नियमावली आहे ती आर्टिकल 124 सब क्लॉज 4 आणि आर्टिकल 124 सब क्लॉज 5च्या अंडर दिलेली आहे. आणि हेच जर सेम हायकोर्टाच्या जजच्या बाबतीत आपल्याला करायचं असेल तर ती जी तरतूद आहे ती आर्टिकल 217 म्हणजे 217 सब क्लॉज 1(b) आणि 218 याच्या अंतर्गत दिलेली आहे. आणि त्याचबरोबर लेखक इथंच आपल्याला क्लिअर करतोय की या ठिकाणी लेखक आपल्याला इथंच क्लिअर करतोय म्हणजे याच्यामध्ये. आणि पुढं लेखक आपल्याला काय सांगतोय की पुढं लेखक आपल्याला हे सुद्धा समजावतोय की इम्पिचमेंट हा वर्ड करेक्ट आहे का. द टर्म्स इम्पिचमेंट इज नॉट युज्ड इन द कॉन्स्टिट्यूशन विच इन्स्टेड युजेस द टर्म्स रिमूव्हल इन द केस ऑफ जज. ज्यावेळेस जज जे ज्युडिशरीमधल्या जजचं केस येते त्यावेळेस तिथं इम्पिचमेंट हा शब्द कॉन्स्टिट्यूशनमध्ये यूज केलेला नाहीये. तो शब्द कोणता यूज केलाय, रिमूव्हल हा शब्द यूज केलाय. म्हणजे त्या पदावरून काढून टाकणं, त्याच्यासाठी इम्पिचमेंट शब्द न यूज करता त्याच्यासाठी रिमूव्हल हा शब्द यूज केला. जे मराठी मीडियममध्ये प्रॉपर आन्सर रायटिंग जो करता येत ना त्यांच्यासाठी मग ते महाभियोगाची प्रक्रिया वगैरे काय असते त्याचा अभ्यास मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठल्याही लँग्वेजमधून प्रिपरेशन करत असू द्यात, आन्सर रायटिंग ज्या लँग्वेजमध्ये तुम्ही करताय ना त्या लँग्वेजवरती त्या सब्जेक्टमध्ये जे स्टँडर्ड्स वर्ड्स आहेत, जी भाषा त्या सब्जेक्टसाठी आहे, हिस्ट्रीसाठी एक वेगळी भाषा आहे, कॉन्स्टिट्यूशनसाठी ऑब्व्हियसली एक वेगळी भाषा आहे, त्या भाषेवरती जॉग्राफीसाठी सुद्धा तेच इम्प्लिमेंट होतं. त्या भाषेवरती तुमची तेवढी कमांड असणं खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्याशिवाय आपण करेक्ट जी शब्दावली आहे ती वापरू शकत नाही. आणि बाकी सब्जेक्टमध्ये थोडंफार आपण म्हणूया की ऍक्सेप्ट पण केलं जातं, पण कॉन्स्टिट्यूशनमध्ये सेम शब्द जे आहे
ते वेगवेगळ्या पद्धतीनं कॉन्स्टिट्यूशनमध्ये वापरलेले आहेत. तेच शब्द आपल्याला एनसीईआरटी मध्ये वापरावे लागतात. अदरवाईज त्या टोटल ऍक्ट जो आहे किंवा ज्याच्याविषयी तुम्ही लिहिताय त्याचा टोटल अर्थ कॉन्स्टिट्यूशनली बदलून जातो. ते इथं आपल्याला शिकायला मिळतं. मग म्हणजे रिमूव्हल हे जजसाठी वापरतो आणि इम्पिचमेंट कशासाठी वापरतो आपण? द टर्म्स इम्पिचमेंट इज युज्ड ओनली इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रिमूव्हल ऑफ प्रेसिडेंट ऑफ इंडिया फ्रॉम ऑफिस. आर्टिकल 61 मध्ये दिलेलं आपल्याला की जर ही प्रक्रिया राष्ट्रपतींच्या बाबतीत लागू होत असेल तर त्यावेळेस इम्पिचमेंट हा शब्द वापरला जातो. जजेससाठी रिमूव्हल हा शब्द वापरला जातो. हे ऑब्व्हियसली तुम्ही नोट करून घेणं, लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एवढी म्हणजे किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे किती कॉन्स्टिट्यूशन ज्या वेळेस बनत होती किंवा अमेंड होत वारंवार गेली त्यावेळेस किती लोकांनी विचार केलेला याच्यावरती, किती त्याच्यावरती ब्रेन स्टॉर्मिंग झाले हे आपण या ठिकाणी समजू शकतो. आणि याच्यापेक्षा इंटरेस्टिंग मला वाटते काय असू शकते. त्याचबरोबर आर्टिकल 124चा उल्लेख याच्यामध्ये लेखक करतोय. फॉर द रिमूव्हल ऑफ सुप्रीम कोर्ट जज अप्लाइज टू हायकोर्ट जज ॲज वेल. जी प्रोसेस सुप्रीम कोर्ट जज ला अप्लाय होते रिमूव्हलसाठी तशीच प्रोसिजर जी आहे ती हायकोर्ट जजच्या रिमूव्हलसाठी अप्लायज होते. ठीक आहे. आता सुप्रीम कोर्ट आर्टिकल 124(5) खाली या पॅरेग्राफमध्ये जे आपल्याला दिले आर्टिकल 124 सब क्लॉज 5 provides that Parliament may make law to regulate the procedure for the investigation of the charges against the judge. Accordingly, Parliament enacted the Judges Inquiry Act in 1968, which together with the Judges Inquiry Rules deals with the entire procedure for impeachment of judge. आता याच्यामध्ये फक्त आरोप लावून चालणार नाही तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन पण व्हायला पाहिजे. ती गरज भासल्यामुळं 1968 मध्ये पार्लमेंटनं एक कायदा आणला आणि तो कायदा जो आहे तो जजेस इन्क्वायरी ऍक्ट 1968 म्हणून आपण त्याला ओळखतो. ए जज ऑफ सुप्रीम कोर्ट और अ हाय कोर्ट कॅन बी रिमूव्ड फ्रॉम ऑफिस ऑन द ग्राउंड ऑफ प्रूव्हन मिसबिहेवियर और इनकॅपॅसिटी. 2 कंडिशन मध्ये महाभियोग प्रक्रिया जी आहे ती लागू होऊ शकते. इम्पिचमेंट किंवा रिमूव्हल ते लागू होऊ शकतं. विशेष करून जजच्या केसमध्ये रिमूव्हल करेक्ट शब्द आपण वापरूयात. हे जे आहे हे त्या केसमध्ये लागू होतं. त्या 2 केस कोणत्या आहेत? एक तर मिसबिहेवियर आणि दुसरं इनकॅपॅसिटी. म्हणजे त्यांची खरं तर ती कॅपॅसिटी राहिली नाही की मेंटल कॅपॅसिटी असू द्या किंवा हेल्थच्या दृष्टीतून असू द्या. आता त्याचे सुद्धा सब क्लॉज आहेत त्याच्यामध्ये. ज्यावेळेस इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये ज्युडिशरीचा अभ्यास आपण करतो ना त्यावेळेस त्याचा सगळ्याचा डिटेलमध्ये तुम्हाला अभ्यास करावाच लागतो. प्रिलियमला याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे. तशी इनकॅपॅसिटी असेल किंवा त्यांचं मिसबिहेवियर असेल तर त्या 2 केसमध्ये त्यांच्यावरती अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे ती लागू होते. हे क्लिअरली मेन्शन केलेले आहे. बट द कोर्ट हॅज इन अ नंबर ऑफ जजमेंट्स एक्सप्लेन्ड दिस टर्म्स ॲज अ कंडक्ट विच ब्रिंग्स dishonor to the judiciary, willful misconduct, corruption, lack of integrity, offense, and involving moral turpitudes and willful abuse of judicial office. आता याच्यामध्ये कधी कधी बऱ्याच वेळा डिबेट कोणत्या गोष्टीवर होतो माहिती आहे का? की ठीक आहे मिसबिहेवियर त्यांनी केलं तर त्यांच्यावरती अशा पद्धतीची प्रक्रिया लागू होऊ शकते. पण मिसबिहेवियरची डेफिनेशन दिलेली नाहीये. म्हणजे कुठल्या गोष्टीला तुम्ही मिसबिहेव कन्सिडर करणार, कुठल्या गोष्टीला मिसबिहेव कन्सिडर करणार नाही हे दिलेलं नाहीये. त्याचं सुद्धा लेखक सांगतोय की सुप्रीम कोर्टानं स्वतः वेगवेगळ्या जजमेंटच्या अंडर हे क्लिअर केलेलं आहे की जे बिहेवियर आहे ते कोणकोणत्या गोष्टीला कन्सिडर केलं जाईल. मग त्याच्यामध्ये विलफुल मिसकंडक्ट आहे, करप्शन आहे, डिसऑनर टू द ज्युडिशरी आहे, लॅक ऑफ इंटिग्रिटी आहे, ऑफेन्सेस इन्व्हॉल्विंग मोरल टर्पिट्यूड्स आहे. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण मिसबिहेव म्हणून खरं तर कन्सिडर करतो. हे सुप्रीम कोर्टानं अनेक केसेसच्या अंडर त्याच्यामध्ये आपल्याला समजावून या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावरती परत डिबेट करणं लेखकाच्या मते लेखकाला असं वाटतं की त्याच्यावरती परत डिबेट करणं म्हणजे आपण कुठंतरी त्यामध्ये लूपहोल शोधतोय आणि त्याच्यामध्ये मग तशा पद्धतीनं त्याचा आपल्या दृष्टीतून कसा वापर करता येईल तसा खरं तर प्रयत्न करतोय. पण ते करायची गरजच नाहीये कारण आपल्या न्यायालयानं आपल्याला ऑलरेडी ते वेगवेगळ्या केसेसमध्ये त्याचे डेफिनेशन सांगितलेले आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट एखादं असतं ती खरं तर फायनल नियमावली म्हणून सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो आणि तेच लेखक या ठिकाणी आपल्याला समजावायचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं समजावत असताना लेखक काही केसेस सुद्धा आपल्याला देतोय. जसं की के
वीरास्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 1991ची केस आहे. आता या जजमेंटमध्ये काय सांगितले सुप्रीम कोर्टानं, तर या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्ट सांगते द सोसायटीज डिमांड फॉर ऑनेस्टी इन अ जज इन एक्झॅक्टिंग अँड ॲब्सोल्यूट द स्टँडर्ड्स ऑफ ज्युडिशियल बिहेवियर बोथ ऑन ऑफ द बेंच आर नॉर्मली एक्स्ट्रीमली हाय. फॉर अ जज टू deviate from such standards of honesty and impartiality is to betray the trust reposed on him. No excuse or no legal relativity can condone such betrayal. याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं म्हणजे ज्युडिशरीनं सरळ सरळ या जजमेंटमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की बॉस, तुम्ही तुमचं जे बिहेवियर आहे ते इम्पार्शलच असायला पाहिजे. तुमचं जे बिहेवियर आहे, जर तुम्ही खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी तिथं ती जी भूमिका बजावण्यासाठी तुम्ही बसलाय ना, त्याच्यासाठी तुमचं बिहेवियर सुद्धा न्यायिक असणं खूप जास्त गरजेचं आहे. हे या जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने सांगितलं आणि विशेष करून पार्शालिटीवरती भर या जजमेंटमध्ये दिलेला आहे. बघा इथं इम्पार्शालिटी म्हणजे तुम्ही पार्शालिटी करू शकत नाही, दुजाभाव करू शकत नाही, सगळ्यांना इक्वलच कन्सिडर करायला लागेल आणि सगळ्यांना कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही तरतुदी दिलेल्या आहेत त्याच्यानुसार सगळ्यांना त्या तरतुदी समान इम्प्लिमेंट होतात. याच नजरेनं तुम्हाला सगळ्यांकडे बघावं लागेल ज्यावेळेस तुम्ही त्या पदावर बसत आहात. आणि जरी तुम्ही त्या पदावर नसाल, देशाचे एक सामान्य नागरिक आहे, तरी सुद्धा हे इम्प्लिमेंट कसं होते ऑलरेडी आर्टिकल 14च्या अंडर तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आणखी एका केसचा उल्लेख लेखक इथं करताना आपल्याला काय सांगतोय, ती केस कोणती, एम कृष्णस्वामी वर्सेस युनियन ऑफ इंडिया अँड अदर्स 1992ची केस आहे. तर याच्यामध्ये एव्हरी ऍक्ट ऑर कंडक्ट जे आहे, या जजमेंटमध्ये सुद्धा सुप्रीम कोर्ट जी ज्युडिशरी आपली आहे ती काय म्हणते, एव्हरी ऍक्ट ऑर कंडक्ट ऑर इवन एरर ऑफ जजमेंट्स ऑर नेग्लिजंट ऍक्ट्स बाय हायर ज्युडिशरी पर से डज नॉट अमाउंट टू मिसबिहेवियर. म्हणजे याच्यामध्ये मिसबिहेवियर कशाला कन्सिडर करू नये हे सुद्धा सांगितलं. एव्हरी ऍक्ट ऑर कंडक्ट ऑर इवन एरर ऑफ जजमेंट्स ऑर नेग्लिजन्स ऍक्ट बाय हायर ज्युडिशरी पर सी डज नॉट अमाउंट टू मिसबिहेवियर. जर काही चुकून गोष्ट होत असेल, ठीक आहे, किंवा एखादा न्यायच खऱ्या अर्थानं हायर अथॉरिटीकडून एक सिली मिस्टेकनं चुकीचा गेला, तर त्याला मिसबिहेव आपण कंडक्ट करू शकत नाही किंवा त्याला पण मिसबिहेव तुम्ही म्हणू शकत नाही. ठीक आहे. विलफुल अब्यूज ऑफ ज्युडिशियल ऑफिस, विलफुल मिसकंडक्ट इन द ऑफिस, करप्शन, लॅक, म्हणजे हे जे सगळं आहे ना की मिसकंडक्ट ऑफ ऑफिस आहे, ज्युडिशियल ऑफेन्स आहे, मिसबिहेवियर आहे, हे जर विलफुल असेल म्हणजे इंटेन्शनली खरं तर केलेलं आहे, काहीतरी तुमचा हेतू आहे म्हणून केलेला आहे, त्यावेळेस आपण त्याला खरं तर मिसबिहेव असं कन्सिडर करू शकतो असं लेखक सांगतोय. आणि पुढं आता ह्या जजमेंटमध्ये म्हणजे ज्युडिशरीने सुद्धा अनेक वेळा आपल्याला सेम गोष्टी एक्सप्लेन करून सांगितल्या. आता तुम्हाला नॉईज कमी येत असेल कारण मध्ये पॉज करून मी गाडी साईडला थांबवून आता रेकॉर्डिंग सुरू केले, किंवा कारण आम्ही आता घाटामध्ये आहोत त्यामुळं हे रेकॉर्डिंग संपवून आता आम्ही पुढं जाईन, त्यामुळे आता तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत असेल आणि नॉईज अजिबात येत नसेल. असो, याच्यामध्ये पुढं आपल्याला कायद्यामध्ये काय तरतूद आहे आणि नेमकी ही प्रोसिजर कशा पद्धतीनं वर्क होते आणि त्याच्यामधले लूप होल मग पुढे लेखक आपल्याला समजावून जातोय. मग त्याच्यामध्ये आता हे जे एरुटेल आहे ना ते थोडं जास्त वेळ याला आपल्याला समजून घ्यायला लागेल, एक्सप्लेन करायला लागेल, पण हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्यामुळे मी लाईन टू लाईन तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय आणि ती लँग्वेज पण तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. तर याच्यामध्ये प्रोसिजर ऑफ मोशन जे आहे की बाबा ठीक आहे इम्पिचमेंट तुम्हाला करायचं, रिमूव्हल करायचं, तर ते कशा पद्धतीनं कार्य करते, त्याची प्रोसिजर काय. अँड अनालिसिस ऑफ आर्टिकल 124 सबक्लॉज 4 and subclause 5 the Judges Inquiry Act 1968 and rules would reveal that lawmakers were extremely careful about protecting the independence of judiciary. याच्यामध्ये ज्यावेळेस 1968 चा जो कायदा बनवण्यात आला त्यावेळेस जे लॉ मेकर होते म्हणजे जे आपण निवडून पार्लमेंटमध्ये दिलेले असतात ते पॉलिसी मेकर्स असतात, लॉ मेकर्स असतात, ते कायदा खरं तर बनवतात. त्यावेळेस त्यांनी जे बनवलं आणि त्याच्यामध्ये विशेषतः आर्टिकल 124 मधला सबक्लॉज 4 आणि सबक्लॉज 5 जर आपण बघितला तर त्याच्यावरून आपल्याला समजते की ज्युडिशरीचं इंडिपेंडन्स राहावं, स्वातंत्र्य एक अबाधित राहावं, त्याचा खूप बारकाईने त्यांनी काळजीपूर्वक विचार केलेला आहे, केअरफुली विचार केलेला आहे असं सांगतोय लेखक आपल्याला.
So the law relating to the removal of judge of the superior courts was made as tough as possible. म्हणून याच्यामध्ये आता कुठल्याही क्षुल्लक कारणावरून काहीतरी लूपहोल शोधायचा आणि खरं तर गव्हर्नमेंटनं जे सत्ताधारी गव्हर्नमेंट आहे, जे सरकारमध्ये एखादा पक्ष आहे, तर त्यानं खरं तर स्वतःचा एखादा अजेंडा फुलफिल करण्यासाठी कुठल्याही कारणावरून जजला रिमूव्ह करणं याच्यामुळं ज्युडिशरीचं अबाधित जे स्वातंत्र्य अबाधित आहे ते अबाधित राहणार नाही. त्यामुळे त्याच्यामध्ये होऊ शकतंय की सरकारचा खूप मोठा हस्तक्षेप सुरू होईल, पॉलिटिकल हस्तक्षेप त्याच्यामध्ये खूप मोठा सुरू होईल. असं होऊ नये त्याच्यासाठी ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस खूप टफ बनवलेली आहे, असं इथे या ठिकाणी आपल्याला सांगताना या ठिकाणी बघायला मिळतं. पुढं द मेन प्रोव्हिजन ऑफ आर्टिकल 124 सब क्लॉज 4 अँड सब क्लॉज 5 आर. आता याच्यामध्ये मेन प्रोव्हिजन काय आहे बघा. An address to be passed by each house of parliament supported by a majority of total membership of each house and by majority of not less than 2/3 of the members present and voting, which shall be sent to the president seeking the removal of the judge, who shall thereupon pass an order removing the judge from his office. पॉइंट टू बी नोटेड. हा पॉइंट आपण नोट करून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि हा पॉइंट जो आहे तो इथपर्यंत त्याच्यामध्ये डायरेक्ट तरतूद आपल्याला दिली आहे. आणि ती तरतूद काय आहे? ती तरतूद अशी आहे की मेजॉरिटी, आता याच्यासाठी जज जज जे वेगवेगळे आहेत सुपिरियर कोर्टचे, यांच्या रिमूव्हलसाठी पार्लमेंटमध्ये तुम्हाला एक नोटीस पास करावी लागते. त्या नोटीसमध्ये मेजॉरिटी लोकांचे जर त्याला पाठिंबा असेल, त्याच्यावरती साईन असतील, तरच तशा पद्धतीची प्रोसेस आपण पुढे चालवू शकतोय. जर मेजॉरिटी नसल तर तशी प्रोसेस आपण चालवू शकत नाही. आणि त्याच्यामध्ये सुद्धा 1/3 मेजॉरिटी मॅन्डेटरी आहे, सॉरी 2/3 मेजॉरिटी जी आहे ती मॅन्डेटरी आहे, असं या ठिकाणी आपल्याला सांगितलंय. तर तुम्हाला क्लिअरली दिले की 2/3 मेजॉरिटीची त्याच्यामध्ये नॉट लेस दॅन 2/3 मेजॉरिटी तर आहेच आहे, नॉट लेस दॅन 2/3 एवढी मेजॉरिटी त्याच्यामध्ये पाहिजे. त्याच्यापेक्षा कमी असता कामा नये. त्याच्यापेक्षा कमी असेल तर पुढची प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह होणार नाही, तिथंच ते सगळं लॅप्स होऊन जाईल. हे सरळ आपल्याला जे आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगितलं आहे. इट ऑल्सो प्रोव्हाइड्स फॉर द इनॅक्टमेंट ऑफ लॉ बाय पार्लमेंट फॉर रेग्युलेटिंग द प्रोसिजर relating to the investigation of charges against the judge and for the presentation of an address to the president seeking his removal. आता याच्यामध्ये अशा पद्धतीची नोटीस आहे ती पास होऊन या ठिकाणी ही नोटीस प्रेझेंट केली जाते. कुणाला? राष्ट्रपतींना प्रेझेंट केली जाते. त्यापुढे जाऊन दिस ऍक्ट प्रोव्हाइड्स फॉर अ मोशन टू बी सबमिटेड टू इदर द स्पीकर ऑफ लोकसभा, म्हणजे स्पीकर ऑब्विसली लोकसभेचा असतो, ऑर द चेअरमन राज्यसभा, साइंड बाय मेंबर्स ऑफ इदर हाऊस. जर ही नोटीस जी आहे ती लोकसभेमध्ये पास होऊन जात असेल तर त्या ठिकाणी स्पीकर जे आहेत ते राष्ट्रपतींना ही खरं तर सबमिट करतात. आणि जर ही राज्यसभेमध्ये खरं तर मधून जात असेल तर ते जे सभापती आहेत, चेअरमन आहेत, ते ही खरं तर सबमिट करत असतात. महत्वाची प्रोव्हिजन आहे. द ऍक्ट रिक्वायर्स नॉट लेस दॅन 100 मेंबर्स ऑफ लोकसभा to sign the notice of motions if given to the speaker and not less than 50 members of Rajya Sabha to sign the notice of given to the chairman. The motion seeks to present an address to the president for the removal of judge. हे किती इंटरेस्टिंग आहे बघा. द ऍक्ट रिक्वायर्स नॉट लेस दॅन 100 मेंबर्स ऑफ द लोकसभा. आता लोकसभेमधून हे जर जात असेल तर 100 पेक्षा जास्त लोकांचे त्याच्यावरती साईन पाहिजे, कमीत कमी 100 पाहिजे. ठीक आहे. आणि राज्यसभेमधून जात असेल तर कमीत कमी 50 पाहिजे. ही सुद्धा तरतूद याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये ही जी प्रोसेस किती टफ आणि आणि खऱ्या अर्थानं याचं स्टँडर्ड टिकवण्यासाठी किती टफ बनवलेली आहे, हे या ठिकाणी लेखक आपल्याला समजावून सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. त्याचबरोबर याच्या पुढे जाऊन द ऍक्ट फर्दर सेज दॅट द स्पीकर ऑर चेअरमन मे इवन डिसअलाव द मोशन. आता इथून पुढं खऱ्या अर्थानं जे आहे तो विशेष जे आहे ते विशेष याच्यामध्ये जे डिस्कस करायला पाहिजे ना, ते लेखक या ठिकाणी आपल्याला समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आता इथपर्यंत आपण बघितलं काय की बाबा ठीक आहे, कायद्यामध्ये प्रोसिजर आहे,
कायद्यामध्ये काय काय दिलेलं आहे हे आपण सौजवळपणे व्यवस्थित वगैरे समजावून घेतलं. आता इथून पुढे खेळ सुरू होतो की कायद्यामधली लूप होल काय काय असतात. आता याच्यामध्ये इथं पहिल्याच सेंटेन्समध्ये लेखक काय म्हणतोय, द ऍक्ट फर्दर सेज दॅट द स्पीकर ऑर चेअरमन मे इवन डिसअलाव द मोशन. स्पीकर किंवा चेअरमन राज्यसभेमध्ये असेल तर चेअरमन, लोकसभेमध्ये असेल तर स्पीकर, अशा पद्धतीचं मोशन जे आहे ते डिसअलाव सुद्धा करू शकतोय. म्हणजे ऑब्विसली त्या ठिकाणीच तिथं तिथं खऱ्या अर्थानं लॅप सुद्धा करू शकतोय. ठीक आहे. हे सगळ्यात जास्त महत्वाची जी आहे ती खऱ्या अर्थानं प्रोव्हिजन आहे की याच्यामध्ये असायला पाहिजे. पण ज्या वेळेस चेअरमन किंवा स्पीकर या मोशनना डिसअलाव करतो, त्यावेळेस त्याचे काही क्रायटेरिया विशेष म्हणजे दिलेले नाहीयेत. म्हणजे कुठल्या बेसिसवरती ते डिसअलाव करू शकतात याला. म्हणजे जर अलाउच नाही केलं तर ही सगळी प्रक्रिया होणारच नाहीये. म्हणजे पुन्हा आपण एका व्यक्ती केंद्रित खरं तर प्रोसेसवरती येऊन ठेपतोय. मग पुढे काय सांगितलं, ऑफकोर्स ही विल कन्सिडर मटेरियल्स अवेलेबल टू हिम अँड मे अल्सो सॉरी of course, he will consider materials available to him and may also consult such persons as he think fit before admitting or rejecting the motion. The most crucial thing about this procedure is that if the speaker or chairman refuses to admit the motion, no further action will be taken in the matter and the motion will lapse. सगळ्यात महत्वाची समजून घ्यायची या ठिकाणी गोष्ट कुठली आहे माहिती आहे का, की इफ द स्पीकर इथे दिले तुम्हाला, if the speaker or chairman refuses to admit the motion, no further action will be taken in the matter and the motion will lapse. म्हणजे जर स्पीकर किंवा चेअरमन जर पुढे हे प्रोसेस करायलाच परमिशन देणार नाही किंवा ते ऍडमिटच नाही करणार पुढं, तर त्याच्या पुढं कोणीच काहीही करू शकत नाही. हे सोप्या भाषेमध्ये आपण समजून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे. म्हणजे परत आपण टफ बनवतोय, कॉम्प्लिकेटेड थोडंसं बनवतोय, थोडंसं अवघड बनवतोय. कशासाठी? तर याची जी आहे ती म्हणू शकतो आपण क्रेडिबिलिटी मेंटेन राहावी. आणि पुन्हा शेवटी काय होतंय, तर शेवटी आपण एका व्यक्तीवरती येऊन ठेवतोय. म्हणजे एका ठिकाणी आपण काय बोलतोय, की एका ठिकाणी आपण बोलतोय, की ज्युडिशरी जे 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 खऱ्या अर्थानं हायर ज्युडिशरीमध्ये असतात, ते हायर पोस्टवरती असतात, ते त्यांची खरं तर क्रेडिबिलिटी मेंटेन राहण्यासाठी त्यांना खऱ्या अर्थानं आपण एक त्यांचं एक एक स्टँडर्ड त्या पदाचं मेंटेन करण्यासाठी आपण हे सगळं करतोय. राइट. मग त्यांनी मिसबिहेव करू नये, त्यांनी मिसकंडक्ट करू नये, बाकी सगळ्या ऍक्टिव्हिटीज करू नये. त्याच्यासाठी त्यांच्यावरती रिमूव्हल आपण आणू शकतो. मग ते रिमूव्हलमध्ये सुद्धा काही होऊ नये म्हणून आपण एक प्रोसिजर क्लॉज, वाईज प्रोसिजर आपण एक 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 चांगला विचार करून, डीप विचार करून, अभ्यास करून ती इम्प्लिमेंट करतोय. आणि त्याचं फळ परत काय करतोय, की आपण एका उच्च पदस्थ व्यक्तीवरती व्यवस्थित कारवाई व्हावी याच्यासाठी ते सगळे अधिकार दुसऱ्या एका उच्च पदस्थ व्यक्तीला देतोय, जो की लोकसभेचा स्पीकर आहे किंवा राज्यसभेचा चेअरमन आहे. म्हणजे ही कुठंतरी दुर्दैवाची गोष्ट आहे. ही जी गोष्ट आहे ना, हे जे बिटवीन द लाईन जी गोष्ट समजून घ्यायची आहे, तीच इथं लेखक आपल्याला खोचकपणे सरकारला पण टोला देतोय, व्यवस्थेला पण टोला देतोय आणि आपल्याला पण समजावून सांगतोय, जे की आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे अनेक वेळा ज्यावेळेस आपण आन्सर रायटिंग करतो ना, तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे मार्क्स कुठे मिळतात, ज्यावेळेस तुम्ही इतरांपेक्षा डीप विचार करता, इतरांपेक्षा वेगळा एकतर पॉईंट शोधून करता त्याच्यातून. आणि हा वेगळा तो पॉईंट आहे, जो की ज्यावेळेस आपण अभ्यास करतो ना, त्यावेळेस आपल्याला हे प्रश्न पडायला पाहिजे. ज्यावेळेस आपण अभ्यास नॉर्मली करतो ना, ज्यावेळेस ऑब्व्हियसली मी पण ज्यावेळेस फुल फ्लेज प्रिपरेशन करत होतो ना, त्यावेळेस माझं टार्गेट हेच असेल, की सिलेबसमध्ये हा पॉईंट दिलाय, मला हा पॉईंट कव्हर करायचा आहे. ॲज सिंपल ॲज दॅट. पण याच्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातोय. याच्यामध्ये ही गोष्ट आपण विसरून जातोय, की हे खरंच इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये खरंच आपण विचार करायला पाहिजे. ठीक आहे, एक्झाममध्ये आपलं पुढं काय होईल, नाही होईल ते तर डेस्टिनी आहेच पुढची. ठीक आहे. त्याच्यामध्ये शेवटी एक पेपर निघणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा पद्धतीने त्या वेळेमध्ये तुमची मेंटॅलिटी काय असेल, तुमची हेल्थ कंडिशन काय असेल, तुमचं मेंटल कंडिशन काय असेल, त्याच्यावरती सगळे तुम्हाला किती मार्क्स मिळणार, कसे मार्क्स मिळणार वगैरे, वगैरे तुमचं सगळं डिसाईड होणार आहे. पण अभ्यासाची जी जर्नी आहे, ती जर्नी आपली खूप इंटरेस्टिंग आपण करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती विचार करून, वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करून, वेगवेगळ्या गोष्टींवरती खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतोय, की प्रश्न उपस्थित करून.
हे आपण खूप खऱ्या अर्थानं इंटरेस्टिंग जे आहे त्या गोष्टी आपण या ठिकाणी आपण म्हणू शकतोय की करू शकतोय. आणि त्या दृष्टीनं हा सुद्धा मुद्दा जो आहे तो खूप इंटरेस्टिंगली लेखक जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समजवायचा प्रयत्न करतोय. आणि पुढं लेखक शेवटी आपल्याला समजावून सांगतोय की कुठं मग लूप होल याच्यामध्ये कुठं आहे, तर लूप होल हेच आहे की जे मी तुम्हाला बिटवीन द लाईन म्हणून समजावून सांगितलं की तेच खऱ्या अर्थानं लूप होल आहे. आणि त्याच्यासाठी जर मोशनच पुढे सबमिटच नाही केलं स्पीकरने किंवा चेअरमननी, तर त्याला आपण खऱ्या अर्थानं ग्राउंड विचारू शकत नाही की कुठल्या ग्राउंडवरती तुम्ही हे रिजेक्ट केलं किंवा कुठल्या ग्राउंडवरती तुम्ही हे डिसअलाउ करताय. हे आपण विचारण्याची खरं तर कुठंही प्रोसिजर ना कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेली आहे ना कोणत्याही ऍक्टच्या अंडर दिलेली आहे. ही गोष्ट जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लेखक खऱ्या अर्थानं समजावून सांगायचा प्रयत्न करतोय. आणि मला आजचं खऱ्या अर्थानं सगळ्यात इंटरेस्टिंग, सगळ्यात मजेशीर आणि सगळ्यात इन्फॉर्मेटिव्ह जे आहे ते एअरटेल हे वाटलंय. आणि त्याचं ऑब्विसली, आणि मला ज्यावेळेस इन्फॉर्मेटिव्ह मी म्हणतोय, इंटरेस्टिंग म्हणतोय, मजेशीर म्हणतोय, ते ऑब्विसली आपल्या सिलेबसच्या दृष्टीतूनच म्हणतोय. त्यामुळे तुम्ही समजून घेऊ शकताय की याचं आपल्या प्रिपरेशन रिलेटेड किती महत्व आहे. त्यामुळं हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करून पुन्हा एकदा परत ज्यावेळेस आपण कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करतोय, ज्युडिशरीचा अभ्यास करतोय, त्यावेळेस तिथं या पॉईंटचा अजून डिटेलमध्ये जाऊन आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि टोटल याची समज आपल्याला असायला पाहिजे. कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशरी, गव्हर्नन्स या दृष्टीतून हे जे एरिटेल आहे ते आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचा त्या पद्धतीनं आपण अभ्यास करून ठेवायला पाहिजे. पुढचं जे एरिटेल आपल्याला हे दिसते ना, हे लोवरिंग द एज ऑफ जेव्हनॅलिटी. आता जेव्हनल जस्टिस ऍक्ट जो आहे ना, जर इथं आपण बघितला तर या ठिकाणी इथं विशेष करून हे एरिटेल डिपेंड करते जेव्हनल जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन ऍक्ट 2015. आता अनेक वेळा याच्यावरती खरं तर डिबेट होतात. आता जर 16 वर्षाखालील एखादा जो जो मुलगा आहे किंवा जो काही व्यक्ती आहे आपण म्हणू शकतोय, किंवा 16 वर्षे कमी वयाचा एखादा व्यक्ती, पर्सन क्राईम कमिट करतो, त्यावेळेस ते खरं तर जेव्हेनाईल खरं तर मानलं जातं. आणि त्यानुसार त्याला मग खरं तर बाल सुधारगृहात वगैरे पाठवायची सुविधा आहे त्या पद्धतीची, म्हणजे त्याला मायनर कन्सिडर करण्यात येतं. पण एक सगळ्यात गाजलेली केस म्हणजे निर्भया केस. आणि त्याच्यामध्ये निर्भयासोबत जे सगळ्यात जास्त क्रूरता केली तो जेव्हेनाईल होता, म्हणजे तो मायनर होता. ठीक आहे. आणि तेव्हापासून आपण जास्त, त्याच्या अगोदरपासून हा डिबेट चालू आहे, तेव्हापासून त्या डिबेटला एक वेगळी ऊर्जा मिळाली की याच्या अंतर्गत जे एज 16 वर्ष दिले ते कमी करून 14 वर्ष करायला पाहिजे. मग ही जी लेखिका आहे वंदना व्यंकटेश, या लेखिका आपल्याला तेच खऱ्या अर्थानं समजावायचा प्रयत्न करतात की या या मागणीमध्ये किती तथ्य आहे, या डिबेटमध्ये खऱ्या अर्थानं काय तथ्य आहे, याचा कसा आपण विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. याची जी जी आपण म्हणू शकतोय की याचा जो विचार आहे तो विचार आपण करायला पाहिजे. आणि लेखिका आपल्याला मग ह्या सगळ्या गोष्टी पॉईंट टू पॉईंट आपल्याला समजवायचा प्रयत्न करतायत. मग हा जो पॉईंट टू पॉईंट समजावायचा विषय आहे तो डिपेंड कशावर करतो, म्हणजे कोर म्हणजे बेस या एरुडेलचा काय आहे, तर या एरुडेलचा बेस आहे जेव्हेनाईल जस्टिस ऍक्ट 2015. आणि त्याच्यावरती जो डिबेट आहे की 16 वर्षावरून 14 वर्षावरती करायला पाहिजे, हा खरं तर डिबेट आहे. इथे दिलंय तुम्हाला 16 to 14 एज. ठीक आहे. आणि त्याच्याच रिलेटेड मग आता प्रायव्हेट मेंबर बिल जे आहे ते सुद्धा पार्लमेंटमध्ये डिसेंबर 2025 मध्ये मांडण्यात आलेलं आहे. पण या एरोटेलच्या अंतर्गत लेखिका आपल्याला काय म्हणते की असं आपण म्हणजे अ, अ, अशा केसेस आपल्याला जास्त दिसायला लागल्या वगैरे, किंवा एखादी केसचा आपण हवाला घेऊन एज कमी करणं हे एक सोल्युशन असू असू शकते. पण आपल्याला या सोल्युशन कितपत योग्य आहे, कितपत केबल आहे ते याचा विचार करणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यापेक्षा लेखिका म्हणते की प्रिकॉशनरी मेजर घ्या, की अशा पद्धतीचा मायनर जो मुलगा आहे, मुलगी आहे, ती अशा पद्धतीची क्राईम कमिट करणार नाही. त्याच्यासाठी त्यांना खरं तर एज्युकेट करणं खूप जास्त गरजेचं आहे. ज्या भागामध्ये जे एज्युकेशन ते पोहोचलेलं नाहीये, ते एज्युकेशन पोहोचणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यांच्यामध्ये एक बेसिक समज डेव्हलप करणं खूप जास्त गरजेचं आहे. मेंटल हेल्थवरती त्यांचं काम करणं खूप जास्त गरजेचं आहे. म्हणजे ते असा क्राईम करणारच नाहीत. याच्यावरती खरं तर हे प्रिकॉशनरी मेजर्स आहेत, याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. पण आपण याच्या अंतर्गत भर कशावरती देतोय? क्राईम कमिट केल्यानंतर त्याला कसं जास्तीत जास्त आपण पनिश करू,
याच्यावरती आपण फोकस करतोय, आणि जो की टोटल निगेटिव्ह अजेंडा आहे असं लेखक आपल्याला या ठिकाणी समजवायचा प्रयत्न करते या एरोटेलच्या माध्यमातून. आणि हाच जो आहे तो या एरोटेलचा आपण म्हणू शकतोय एक फाउंडेशन आहे एरोटेलचं, जे की आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि जर आपण एथिकली जर विचार केला ना, तर लेखिका म्हणते हे पटण्यासारखं पण आहे. ठीक आहे. कारण क्राईम कमिट केल्यानंतर कायद्यामध्ये त्याला काय शिक्षा असायला पाहिजे वगैरे वगैरे हे सगळं आपण दिलेलं आहे. पण क्राईम होऊ नये याच्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय त्या केसमध्ये, राईट. आणि कोणत्या कॅटेगरीमध्ये येणारे, कोणत्या इकॉनॉमिकल कंडिशनमध्ये येणारे, कोणत्या सोशल कंडिशनमध्ये येणारे जे मुलं आहेत, मुली आहेत, असा क्राईम करतायत, याच्यावरती फोकस देऊन प्रिकॉशनरी मेजर्स आपल्याला 100% घ्यावं लागतील, राईट. मग ते प्रिकॉशनरी मेजर आपण किती घेतोय, त्याच्याच रिलेटेड कोणता कायदा बनवलाय का आपण, त्याच्याच रिलेटेड काय अशा ऍक्टिव्हिटीज बनवल्या, ऍक्ट्स वगैरे रूल्स रेग्युलेशन्स बनवलेले आहेत का आपण, याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि तो जर बनवले नसतील तर ते बनवणं गरजेचं आहे, त्याचं इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे. हे लेखक आपल्याला या ठिकाणी समजावून सांगायचा प्रयत्न करते. मग हे सगळं समजावून सांगत असताना काही महत्वाची आकडेवारी आली, जे की ऑब्व्हियसली तुम्ही राईट डाऊन करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो NCRB statistics in 2023, 31,365 cases were registered against children in conflict with the law, which constituted 0.5% of all crimes registered that year. 2023 मधली जर आकडेवारी आपण बघितली तर 31,365 केसेस रजिस्टर झाल्या. त्या आता केसेस कशा आहेत, चिल्ड्रन्स इन कॉन्फ्लिक्ट विथ द लॉ. म्हणजे चिल्ड्रन्स, आता डिबेट काय चालू आहे की 16 वर्ष असायला पाहिजे की 14 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये एक प्रोसेस काय आणली, ट्रान्सफर्ड प्रोसेस आणली, इथं दिलेली आहे. ट्रान्सफर्ड प्रोसेस, ट्रान्सफर्ड सिस्टम, या ठिकाणी तुम्हाला इथं ट्रान्सफर्ड सिस्टम बघायला मिळते. ठीक आहे. आता ही जी ट्रान्सफर्ड सिस्टम आहे ना, म्हणजे काय, ठीक आहे, 16 वर्षाच्या खाली जरी असेल ना, तरी त्या केसमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर ती एका विशेष कमिटी बसेल त्याच्यावरती, जे की हिनियस क्राईम केलाय म्हणून त्याला ऍडल्ट कन्सिडर करायचं की मायनर कन्सिडर करायचं याचा विचार करेल. आणि 2023 मध्ये 31,365 केसेस अशा होत्या की ज्या अशा गोष्टीमध्ये फसून राहिलेल्या आहेत, आणि त्यालाच काय म्हणतात, चिल्ड्रन इन कॉन्फ्लिक्ट विथ द लॉ. कारण हे लॉ मध्ये विशेष प्रोसिजर नाहीये, त्यामुळे हे कॉन्फ्लिक्टमध्ये फसलेले केसेस आहेत. त्याची आकडेवारी आपल्याला दिली आहे, हे नोट डाऊन करून घ्या, एन्सर मध्ये आपल्याला उपयोगाला येऊ शकते. फर्दर ऑफ द 40,036 ज्या CICL केसेस आहेत, म्हणजे चिल्ड्रन्स इन कॉन्फ्लिक्ट विथ लॉ, apprehended in 2023, 79% were between ages 16 to 18 years, with those aged between 12 and 16 constituting the remaining 21. म्हणजे याच्यामध्ये एज वाईज जे डिफरन्सिएशन दिले ते आपल्याला या ठिकाणी दिले. एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही. पहिली जी लाईन आहे तेवढी आकडेवारी या केसमध्ये तुम्हाला उपयोगाला येऊ शकते, जे की तुम्ही एन्सर मध्ये वगैरे जर याच्याशी रिलेटेड काय महत्वाचा मुद्दा आला तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकताय. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. जे इम्पॉर्टंट आहे तो जो ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट आहे तो इम्पॉर्टंट आहे. आता याच्याशी रिलेटेड विशेष तुम्ही काय अभ्यास करा, याच्याशी रिलेटेड तुम्ही सुप्रीम कोर्टाचं कोणतं महत्वाचं जजमेंट आहे त्याचा अभ्यास करा. त्याच्यामध्ये ज्युडिशरीने आपल्याला काय गाईडलाईन दिले त्याचा अभ्यास करा. ते खूप जास्त गरजेचं आहे, त्याचा अभ्यास करून ठेवणं. त्या दृष्टीतून आपण म्हणू शकतो हे जे एरोटेल आहे ते एरोटेल आपल्यासाठी महत्वाचं आहे. बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. दुसरं जे छोटंसं एरोटेल आहे ना, ते केरळ स्टेट असू द्या, तमिळनाडू स्टेट असू द्या, इथं गव्हर्नर आणि जे सरकार आहे यांच्यामध्येच कॉन्फ्लिक्ट चालतो ना, त्याच्याविषयी खऱ्या अर्थाने जो काय मुद्दा असेल त्याच्यावरती एरोटेल येतच येतं. कारण बऱ्यापैकी या स्टेटकडे आपण गेलो ना, तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असते आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वेगळ्या पक्षाची सत्ता असते. त्यामुळे तिथं कॉन्फ्लिक्ट आपल्याला बघायला मिळतोच. जसं की वेस्ट बेंगालमध्ये पण अनेक वेळा आपल्याला ते बघायला मिळतं. मग इथं विशेष करून गव्हर्नरचा मुद्दा जास्त गाजतो कायम. त्यामुळं आपल्याला या खरं तर गोष्टीचा त्याच्याच रिलेटेड मी क्वेश्चन पण पोस्ट करणार आहे ग्रुपवरती. याच्याच रिलेटेड आपल्याला अभ्यास कोणत्या गोष्टींचा करून ठेवायचा आहे की गव्हर्नर ही जी पोस्ट आहे त्या खरं तर पोस्टचा आपल्याला चांगल्या पद्धतीने अभ्यास करून ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि त्याचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करून ठेवायला पाहिजे. बाकी हे स्टेटमध्ये इंटरनल गोष्टी काय काय होत आहेत त्याचा डिटेलमध्ये अभ्यास करायची गरज नाही. पण स्टेटमध्ये स्टेट गव्हर्नमेंट कोणताही कायदा आणतं ना, ऑब्व्हियसली स्टेट सचिवचे मध्ये जे सब्जेक्ट आपल्याला दिलेले आहेत स्टेट लिस्टमध्ये, त्याच्यावरती स्टेट गव्हर्नमेंट कायदा करू शकतं. तो कायदा सुद्धा पास कोण करतं, ऑब्व्हियसली गव्हर्नर करतो. गव्हर्नरचा खूप महत्वाचा रोल आहे.
आणि गव्हर्नर कधी कधी बऱ्याच केसेसमध्ये आपल्याला बघायला मिळालं की सेंट्रल गव्हर्नमेंटचा पपेट असल्यासारखं काम करतो. आणि विशेष करून कधी ज्यावेळेस सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये वेगवेगळ्या पक्षाचं सरकार असेल, त्यामुळे तो सुद्धा जो मुद्दा आहे तो सुद्धा मुद्दा आपल्याला बघून ठेवायला लागेल. त्यामुळं रिलेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट अँड स्टेट गव्हर्नमेंट, रिलेशन ऑफ सेंटर अँड स्टेट, याचा पण अभ्यास आपल्याला करायचाच आहे. त्या दृष्टीतून हा मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा ठरू शकतोय. पुढचं जे एरोटाल आहे ते आपण काल पण डिस्कस केलेलं आहे, तो सब्जेक्ट, आणि परवा दिवशी पण डिस्कस केलेला आहे. परवा दिवशी तर मी डिटेल खूप गोष्टी समजावून सांगितले. त्यामुळे ज्या लोकांनी परवा दिवशीचं लेक्चर म्हणजे 20 जानेवारीचं लेक्चर मिस केलेलं आहे त्यांनी अवश्य ते 20 जानेवारीचं लेक्चर बघायला पाहिजे. त्याच्यामध्ये भरपूर इंटरनॅशनल पॉलिटिक्स रिलेटेड गोष्टी मी एक्सप्लेन केली. या एरोडलमध्ये ब्रिक्समध्ये जे आता ब्रिक्स समिट होणार आहे ना, त्याच्यामध्ये आपण CBDC जे आपलं सेंट्रल बँक डिजिटल करन्सी आहे ती खऱ्या अर्थानं तिथं इंट्रोड्यूस करणार आहे, लागू करणार आहे. म्हणजे ब्रिक्स ज्या कंट्रीज आहेत ते एकमेकांमध्ये व्यापार करतील, त्यावेळेस बऱ्यापैकी होऊ शकते या डिजिटल करन्सीचा सुद्धा खऱ्या अर्थानं वापर होईल. त्यामुळं CBDC रिलेटेड बोललं जातंय, ब्रिक्स रिलेटेड बोललं जातंय, G20चा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. त्यामुळं या 3 गोष्टीचा अभ्यास आपण करून ठेवा. बाकी मग ब्रिक्स रिलेटेड जे काही पॉलिटिक्स वगैरे आहे ना, ते आपण येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळेस ते डिटेलमध्ये डिस्कस केलेलं असेल त्यावेळेस आपण बघूया. पण CBDC जे आहे हे प्रिलियमच्या दृष्टीतून खूप जास्त महत्वाची गोष्ट आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास इकॉनॉमिकली करून ठेवणं गरजेचं आहे आपल्यासाठी. पुढे टेक्स्ट कॉन्टेक्स्ट पेजवरती पुन्हा एकदा सेम सब्जेक्टवरती एरोटेल आलेला आहे. शुड करप्शन चार्जेस नीड्स प्रायर सँक्शन्स, याच्यावरती आपण 19 का 20ला आपण डिटेल एरोटेल डिस्कस केलेला आहे. आणि या गोष्टीचा डिटेल अभ्यास करून ठेवा. मुळात त्याच्यातच आपण डिटेल डिस्कस केलं होतं, वेगळा अभ्यास जास्त करायची तुम्हाला गरजच पडणार नाही. फॅक्च्युअली इन्फॉर्मेशन फक्त नोट डाऊन करून ठेवायची गरज पडली असती. ज्या विद्यार्थ्यांनी ते ऑनेस्टली फॉलो केले त्यांना हे हेडलाईन बघितलं सगळं आठवलं असेल. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला जे आहे ते विशेष करून मुद्दा कुठला आहे, मुद्दा हा आहे की जे हायर अथॉरिटी मधले अधिकारी असतात त्यांच्यावरती ज्यावेळेस करप्शन चार्जेस वगैरे खरं तर लागतात, त्यावेळेस त्यांच्यावरती जर कारवाई करायची असेल तर त्याच्यासाठी अगोदर गव्हर्नमेंटची, स्टेट गव्हर्नमेंट असू द्या किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट असू द्या, त्यांचं अप्रुव्हल मॅन्डेटरी आहे. मग हे अप्रुव्हल गरजेचं आहे का, हे सँक्शन्स त्यांच्याकडून देणं गरजेचं आहे का, याच्यामध्ये मग पॉलिटिकल हस्तक्षेप होणार नाही का, हा खरं तर हा सगळा डिबेट आहे. आणि त्याच्यावरती खऱ्या अर्थानं हे एरोटेल आहे. मग फॅक्च्युअल इन्फॉर्मेशनसाठी आपण बघूया हे, कारण रिव्हिजनसाठी चांगलंच आहे. परत एकदा आले, परत एकदा डिस्कस करूया, अजून आपली खरं तर रिव्हिजन होईल. याच्यामध्ये हा जो ऍक्ट आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988, PCA ऍक्ट 1988 म्हणू शकतो आपण त्याला. 1988चा जो ऍक्ट आहे तो 1988चा ऍक्ट या ठिकाणी डिस्कस केला जातोय. आणि ज्या वेळेस आपण सेक्शन 17A याच्यामधला जो आहे प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988 मधला जो सेक्शन 17A आहे त्याच्याविषयी बोलतो ना आपण, त्यावेळेस तिथं हा मुद्दा येतो कुठला, प्रायर अप्रुव्हल फ्रॉम द appropriate government before investigation into any offense alleged to have been committed by a public servant in discharge of official functions. या सेक्शनच्या अंडर असं सांगितलेलं आहे, पब्लिक सर्वंटच्या अंडर अगेन्स्ट जर काय कारवाई करायची असेल, कशाशी रिलेटेड, जर तो ऑफिशियल वर्क करत असताना त्यानं काय करप्शन केलं किंवा करप्शनशी रिलेटेड कोणत्या ऍक्टिव्हिटी केल्या किंवा त्याच्या ऍक्टमुळं त्याचं कुठंतरी त्या ऍक्टच्या मागे इंटेन्शन आहे का. फॉर एक्झाम्पल एखाद्या बिल्डरला कॉन्ट्रॅक्ट त्यानं दिलं आणि तो बिल्डर त्याचाच नातेवाईक कोणतरी निघाला ज्याच्या अकाउंटवरून याला पैसे वगैरे ट्रान्सफर झाले, अशी इनडायरेक्ट केस जरी असेल म्हणजे वाईस वर्सा, याच्यामध्ये अनेक अशा डायरेक्ट इनडायरेक्ट ज्या ज्या खरं तर एलिमेंट्स असतात ते इन्क्लुडेड असतात. असं काय असेल आणि या केसेसमध्ये ज्यावेळेस त्याच्यावरती ऍक्शन घ्यायची, कारवाई करायची वेळ येते, त्यावेळेस जर त्याच्यावरती कारवाई करायची असेल तर त्याच्या अगोदर तुम्हाला अप्रोप्रिएट गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल लागेल. मग त्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असू शकतं किंवा स्टेट गव्हर्नमेंट असू शकतं. ऑब्व्हियसली युनियन टेरिटरीज किंवा दिल्लीमध्ये जर तुम्हाला हे करायचं असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटची परमिशन लागते, कारण तिथे ऍडमिनिस्ट्रेटर येतो. युनियन टेरिटरीमध्ये सेम ऍप्लिकेबल होतं. स्टेट गव्हर्नमेंट जिथं नॉर्मल स्टेट आहे म्हणजे विधानसभा आहे, विधान परिषद आहे, हे सगळं जे आहे बाकी जसं की महाराष्ट्र स्टेट आहे, तिथं तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटची परमिशन ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये
लागेल. डिपेंड करते की अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट कोणतं आहे कायद्यानुसार. ते सेंट्रल गव्हर्नमेंट असलं सेंट्रल गव्हर्नमेंटकडून घ्या, स्टेट गव्हर्नमेंट असलं स्टेट गव्हर्नमेंटकडून घ्या. पण त्याच्यात डिटेलमध्ये जायची काय गरज नाही. क्वेश्चन त्याच्या अगोदरच येतोय. क्वेश्चन काय येतोय की फॉर एक्झाम्पल सत्ताधारी पक्ष, सरकार एखाद्या अधिकाऱ्याला फेवर करायचं म्हटलं तर ते त्याला खरं तर परमिशनच देणार नाही. त्याच्या अगेन्स्ट कुठलीही कारवाई तुम्ही इनिशिएट केली तर तो परमिशन स्टेट गव्हर्नमेंट देणार नाही किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट देणार नाही. म्हणजे काय की पॉलिटिकल इन्फ्लुअन्स याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला बघायला मिळतो आणि इथूनच डिबेटचा मुद्दा सुरू होतोय. त्यामुळे आपल्याला प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट जो 1988 आहे त्याच्यातलं सेक्शन 17A, त्याचबरोबर याच्यातलं अजून एक सेक्शन यांनी या ठिकाणी आपल्याला दिलं होतं. ते सेक्शन कोणतं आहे? ते सेक्शन आहे सेक्शन 19. ते पण आहे. मग हे जे सगळे सेक्शन्स आहेत त्याच्यासोबत आपण प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट 1988 चा डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवायचा. ऑब्व्हियसली याच्या अगोदर पण तुम्हाला सांगितलं आणि याचा का अभ्यास करायचा, हे न्यूजमध्ये का आहे ते पण आपण चांगल्या पद्धतीने समजावून घेतलं. बरं, आता याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानं आतापर्यंत काय सांगितलंय का, ज्युडिशरीने काय सांगितलं तर त्याच्या रिलेटेड याच्या अगोदर हीच केस आपण डिस्कस केलेली आहे. याचा अभ्यास करून ठेवायला तुम्हाला सांगितलं होतं. इन विनीत नारायण वर्सेस युनियन ऑफ इंडिया 1998 ची केस आहे. आणि याच्यामध्ये सुद्धा सुप्रीम कोर्टानं काय याच्या रिलेटेड गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचबरोबर ज्यावेळेस दिल्लीचा उल्लेख येतो म्हणजे जिथं सेंट्रल गव्हर्नमेंटचा कंट्रोल असतो ना बऱ्यापैकी काही गोष्टींवरती किंवा सगळ्याच गोष्टींवरती, त्यावेळेस सुद्धा हा डिबेटचा खूप मोठा मुद्दा बनतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल दिल्लीमध्ये केजरीवाल सरकार असेल पण बाकी सगळ्या गोष्टींवरती अधिकार सेंट्रल गव्हर्नमेंटचा, तर तिथं असे मुद्दे कॉन्ट्रोवर्शियल ठरणारच. ठीक आहे, आता कुठलं गव्हर्नमेंट हे मॅटर करत नाही पण अशी केस मॅटर करू शकते ना आपल्याला. मग आता इथं डीएसपी जो ऍक्ट आहे, दिल्ली स्पेशल पोलीस एस्टॅब्लिशमेंट जो ऍक्ट आहे त्याच्यामधली सुद्धा अमेंडमेंट या माध्यमातून आपल्याला चर्चेमध्ये या ठिकाणी बघायला मिळते. त्याचबरोबर डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी वर्सेस डिरेक्टर सीबीआय ही जी केस आहे ही केस सुद्धा सुप्रीम कोर्टाची महत्वाची आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी तुम्ही नोट डाऊन करून याचा डिटेल अभ्यास करून ठेवायला पाहिजे. आणि ह्याच्यापेक्षा जर सोबर काय असेल तर आपण काय करून ठेवायला पाहिजे तर याची नोट बनवून ठेवायला पाहिजे. जे काही महत्वाचे पॉईंट आहेत त्याची एक नोटच बनवून ठेवायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन आपल्याकडे असायला पाहिजे की जेणेकरून आपण प्रिलियमला जरी कसा क्वेश्चनला तरी आपण सॉल्व्ह करू शकेल, तेवढं नॉलेज आपल्याला येईल आणि मेन्समध्ये आन्सर रायटिंग करायची गरज पडली तर आन्सर रायटिंग करू शकेल. एवढं आपल्याकडे इन्फॉर्मेशन असणारी नोट आपण बनवून ठेवायला पाहिजे. ॲज सिम्पल ॲज दॅट. बाकी हा मुद्दा अजून सुद्धा पुढे वारंवार डिस्कस होईल, त्यावेळेस आपण परत रिव्हिजन करत राहूया. पण आपण हे डिटेलमध्ये ऑलरेडी याच्या अगोदर पण डिस्कस केले, आता पण त्याची पार्श्वभूमी सांगितली, त्याच्यातले महत्वाचे पॉईंट काय काय तुम्हाला सांगितले. बाकी याच्यापेक्षा वेगळे याच्यामध्ये असं काही नाहीये. इथून पुढं ज्या काय आपल्या महत्वाच्या न्यूज आहेत त्या महत्वाच्या न्यूज खऱ्या अर्थानं सुरू होत आहेत. आणि पहिलीच न्यूज जी आहे ती आहे SIR रिलेटेड. इलेक्शन कमिशन जो आहे तो पहिल्यापासून न्यूजमध्ये आहे. इलेक्शन प्रोसेस आपली न्यूजमध्ये आहे. ते का? वोटरची नावं गायब आहेत, कुणाच्या नावानं कोण दुसरंच वोट करते, कोण डबल वोट करते. 10 वर्षापूर्वी व्यक्ती मृत्यू झालाय तरी त्याचं वोटिंग लिस्टमध्ये नाव आहे आणि त्याच्या नावानं दुसरंच कोणतरी वोट करत खऱ्या अर्थानं आलेलं आहे. आणि त्याचबरोबर मग त्याच्याबरोबर ईव्हीएम मशीनचा पण मुद्दा सुरू आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये जे आहे ते सुधारणा करणं खूप जास्त गरजेचं होतं आणि त्याच्यामुळेच इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया न्यूजमध्ये होतं, आपले इलेक्शन प्रोसेस न्यूजमध्ये होते. आणि त्याचाच एक पार्ट म्हणून SIR जे आहे ते खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. मग त्याच्यामध्ये जे आपण म्हणू शकतोय SIR ज्याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन ज्याला आपण म्हणतो, ती रिव्हिजन या ठिकाणी सुरू झालेली आहे. काही स्टेटमध्ये, सगळ्या स्टेटमध्ये सुरू झालेली नाही. आणि त्याच्यामध्ये मग चीफ जस्टिस ऑफ इंडिया सुद्धा काहीतरी बोललेले आपल्याला बघायला मिळत. काय बोललेत याच्या डिटेलमध्ये तुम्ही जाऊ नका आत्ताच, त्याची गरज नाहीये. सुप्रीम कोर्टाचं ज्यावेळेस एक स्पेशल गाईडलाईन येते ना, ती आपण या ठिकाणी आपल्याला आन्सर रायटिंगमध्ये वगैरे वापरली तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह ठरतं. पण काय महत्वाच्या पर्सनॅलिटी जर वारंवार त्याच्यावरती त्यांचं फक्त स्टेटमेंट येत असेल, त्याची काय सुप्रीम कोर्टात त्याला पाठबळ आहे नाही याचं काय त्याच्यामध्ये नसेल तर ते आपल्यासाठी महत्वाचं नसतं. त्यामुळे उगीच इन्फॉर्मेशन कलेक्ट करायची काही गरज नाही. त्यामुळे ते डिटेलमध्ये तुम्हाला बघायचं नाही असं मी म्हणतोय. पण याच्यामध्ये तुम्हाला बघायची गोष्ट कोणती, अभ्यास करायची गोष्ट कोणती? 2002-04 मध्ये आपल्याला जावं लागतं. त्यावेळेस एकदा स्पेशल इंटेन्सिव्ह जे रिव्हिजन आहे
ती रिव्हिजन झाली होती. आता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे काय होत असते, मतदार यादीचं रिव्हिजन होत असतं. म्हणजे काय, की आता जो मतदार यादीमध्ये नाव आहे त्या कुटुंबाचं खरं तर फेस टू फेस जे आहे तिथं जाऊन त्यांची परत एकदा जशी आपण गणना करत असतोय ना तशा पद्धतीने त्यांची इन्फॉर्मेशन घेतली जाते. होऊ शकते त्याच्यामधला एखादा व्यक्ती जो अजून मतदान यादीमध्ये त्याचं नाव आहे तो मृत पावलेला आहे, मग ते इन्फॉर्मेशन लगेच अपडेट करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत म्हणजे मतदार यादीचं आपण म्हणू शकतोय प्युरिफिकेशन करणं, हे थोडक्यात आपण याला म्हणू शकतोय. पण एवढ्यावरच हे थांबत नाहीये. याच्या पुढे जाऊन ही सगळी सिस्टम आपण डिजिटल करू पाहतोय. म्हणजे डिजिटली इन्फॉर्मेशन तुमचं मतदार यादीमध्ये जे नाव आहे ते डिजिटली तुम्ही एका पोर्टलवरती फाउंड करू शकता. त्याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचा ऍड्रेस, तुमची जी काही इसेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती बरोबर आहे, चुकीची आहे, हे सगळं तुम्ही तिथं फाइंड करू शकता. त्यामुळे हे सुद्धा ऍडव्हान्समेंट एआयच्या जगामध्ये आपण जगतोय, टेक्नॉलॉजीच्या जगामध्ये आपण बघतोय, तर ही सुद्धा ऍडव्हान्समेंट आपल्याला त्यामध्ये बघायला मिळणार आहे. मग त्याच्याच रिलेटेड आपल्याला हे SIR वेगळं कसं आहे त्याचा अभ्यास आपल्याला करून ठेवायला लागेल. त्याचबरोबर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे, स्टॅच्युटरी बॉडी आहे की इतर कशा प्रकारची बॉडी आहे त्याचा अभ्यास करायला लागेल. त्याच्या महत्वाच्या पोस्ट असतात, त्यांची अपॉइंटमेंट होते की त्यांचं काय म्हणजे कशी अपॉइंटमेंट होते, त्याची प्रक्रिया काय, ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून ही न्यूज आपल्यासाठी महत्वाची आहे. पुढची न्यूज या ठिकाणी जर आपण बघितली तर अरवलीशी रिलेटेड न्यूज आहे. आता अरवलीचा मुद्दा न्यूजमध्ये काय होतं हे अनेक वेळा आपण डिस्कस केले, याच्यावरती सुद्धा अनेक एडिटोरियल्स आपण बघितलेले आहेत. अरवलीशी रिलेटेड आपली एक मिनिस्ट्री सुप्रीम कोर्टामध्ये एक अरवलीची डिफिनेशन करते. ती डेफिनेशन काय होती की 100 मीटरपेक्षा जास्त उंचीचे जे डोंगर आहेत ते अरवली म्हणून कन्सिडर करण्यात यावे, ते सुप्रीम कोर्टाने ऍक्सेप्ट केलं होतं. त्याच्यानंतर लगेच गदारोळ, लोक रस्त्यावर उतरून प्रोटेस्ट वगैरे करायला लागले. त्याचं रिझन काय होतं की 100 मीटरच्या खालचे जे डोंगर आहेत ते अरवली म्हणून कन्सिडर केले जाणार नाहीत, म्हणजे तिथं मायनिंग वगैरे ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो असा त्याचा अर्थ झाला होता. आणि बऱ्यापैकी अरवली लेस दॅन 100 मीटर्स त्याचं एलिव्हेशन आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळं या गोष्टीवरती परत त्यानंतर विचार आणि रिव्हिजन करण्याची गरज या ठिकाणी पडली. आणि त्यामुळं आता एक टीम एक्सपर्ट जे आहे ते खरं तर अभ्यास अरवलीचा करणार आहे आणि ते सगळं डिफाईन करणार आहे, अशा पद्धतीची न्यूज आहे. मग अरवलीशी रिलेटेड जी काही जॉग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे, पॉलिटिकल जॉग्राफीचा आणि फिजिकल जॉग्राफीचा, त्या माध्यमातून त्या अरवलीचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीतून ही न्यूज जी आहे, अरवलीचा मुद्दा जो आहे तो आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. आणि प्रत्येक वेळेस आपण असा काही मुद्दा डायरेक्ट सिलेबसला कनेक्ट होतो त्यावेळेस कुठलाही, मग आता इलेक्शन कमिशन आपण बघत होतो, वेगवेगळे ऍक्ट्स आपण बघितले, तो जे काही मुद्दे होते ना ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर लगेच आपण बघून घ्यायला पाहिजे की प्रिव्हियस इयर मध्ये कुठे कुठे हे प्रश्न याच्यावरती आलेले आहेत आणि काय मग लँग्वेज आहे आयोगाची प्रश्न विचारण्याची, नेमकं आयोगाचा ट्रेंड काय, हे लगेच तिथं आपण बघून ठेवायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय, तुम्ही सशक्त कशासाठी होता, तुम्हाला कळतं की फ्युचरमध्ये आयोगाने जर प्रश्न विचारला तर तो कसा विचारला जाईल, ती लँग्वेज तुम्हाला समजून जाते, तो ॲटिट्यूड आयोगाचा तुमच्यामध्ये येतो. त्यामुळे ते महत्वाचं असतं, बाकी याच्यामध्ये इम्पॉर्टंट असं काही नाहीये. पुढे जर आपण महत्वाच्या न्यूज आपण बघितल्या तर USA तर सगळीकडेच आपल्याला दिसतोय. आता ग्रीनलँड रिलेटेड जे टर्म्स आहेत ते म्हणतात की इमिजिएट त्याच्यावरती डिस्कशन होणं गरजेचं आहे. म्हणजे कुठंतरी ग्रीनलँडवरती प्रेशर क्रिएट करायचा खऱ्या अर्थानं प्रयत्न केला जातोय. त्याचबरोबर इराणशी रिलेटेड काय पॉलिटिक्स चालू आहे हे काल पण आपण केलं, आतापर्यंत आपण डिटेल डिस्कस करत आलेलो आहे. आणि इथं कार्नी डॉक्ट्राईनचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. थर्ड वे इन ग्लोबल पॉलिटिक्स असं म्हटलं गेलेलं आहे. मग हे कार्नी डॉक्ट्राईन नेमकं काय प्रकरण आहे याचा फक्त डिटेल अभ्यास करून ठेवा, हे आपल्यासाठी महत्वाचं या ठिकाणी ठरू शकते. हे वर्ल्ड पेजवरती आपल्याला या ठिकाणी खरं तर बघायला मिळते की काय महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी या ठिकाणी सुरू आहेत. आणि विशेष करून USA जे आहे ते सगळं याच्यामध्ये कसा सेंटर पॉईंट आहे हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. या ठिकाणी खरं तर आजचा द हिंदू जो आहे तो द हिंदू मी समाप्त करतोय. अशाही चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ज्या विद्यार्थ्यांना आन्सर रायटिंग करायचं आहे त्यांच्यासाठी फ्री आणि ओपन प्लॅटफॉर्म आहे टेलिग्राम चॅनल. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे, तो टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, आन्सर रायटिंग सुरू करू शकता. तुमच्या आन्सर रायटिंगवरती मी स्वतः तुम्हाला फीडबॅक देतोय. आणि जे क्वेश्चन पोस्ट होत आहेत ते रोज आपण जे डिस्कस द हिंदूमध्ये करतोय त्याच्यावरतीच आधारित क्वेश्चन पोस्ट मी तिथे करत असतो, जेणेकरून तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंग सुरू करू शकाल. आणि जर तुम्हाला वाटत असेल हे मराठी विद्यार्थ्यांसाठी महत्वाचं आहे, फायदेशीर आहे,
तर प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनाही शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतोय. त्यामुळं प्लीज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचवायला मदत करा. सो या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटूया आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय. टेक केअर. जय हिंद.